देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसची जी अवस्था झाली आहे ती इतकी वाईट आहे की आपल्याला माहिती आहे देशातली अनेक राज्य जिथे काँग्रेसची सत्ता होती ती सगळी राज्य भाजपाने काढून घेतली आणि राज्यामध्ये मागच्या 12 वर्षापासून काँग्रेसची सत्ता नाही आहे. पण तरीसुद्धा निवडणूक आली की काँग्रेसची मात्र चर्चा होतेच. मग ती निवडणूक लोकसभा विधानसभेची असो की अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय ती बारामतीसारखी एक विधानसभेची पोटनिवडणूक असो, चर्चा मात्र काँग्रेसचीच झाली. अर्थात ती चर्चा का झाली तर काँग्रेसने उमेदवार दिला होता. उमेदवार ऐनवेळी शरद पवारांच्या आणि इतर नेत्यांच्या विनंतीनुसार त्याला मागं घेण्यात आली. मात्र आत्ता ज्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान होणार आहे तिथे सुद्धा चर्चा काँग्रेसचीच आहे. कारण जी एक जागा विरोधी पक्षांना म्हणजे 3 पक्षांना मिळणार आहे ती जागा कुणाला मिळणार हे ठरवणार आहे काँग्रेस. मी असं का म्हणतोय? कारण काँग्रेसने आता पत्ते ओपन करायला सुरुवात केली आहे. निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. पण आता काँग्रेस बोलायला पुढे आली आहे आणि काँग्रेसने अट टाकली आहे त्यानुसार विरोधी पक्षाला जी एक जागा मिळणार आहे ती ठरवणार आहे ती काँग्रेस. काय नेमकं होणार आहे विधान परिषदेच्या या एकूण निवडणुकीमध्ये, कुठले नवे चेहरे आपल्याला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. आपण कालच खरं तर बघितलं होतं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्याकडून कुठल्या नावांची चर्चा विधान परिषदेसाठी आहे. मात्र आता जी चर्चा प्रामुख्याने होतीये ती होतीये विरोधी पक्षातील उमेदवारासंदर्भातली. आणि आपल्याला हे सगळं समजून घेण्याआधी विरोधी पक्षाकडे एक जागा येणार आहे. कारण 29 मताचा कोटा ठरवला आहे आणि 29 मताचा कोटा ठरवण्यासाठी या 3 पक्षाला फक्त एकच उमेदवार देता येणार आहे. त्यात अर्थात परत एकदा ती आकडेवारी आपण पाहूया. शिवसेनेकडे सगळ्यात जास्त विरोधी पक्षात आमदार आहेत, त्याचा आकडा 20 आहे. काँग्रेसकडे त्याच्या खालोखाल आमदार आहेत, त्यांचा आकडा 16 आहे. आणि सगळ्यात कमी राज्यात आमदारांचा राजकीय पक्ष म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदार आहेत, अर्थात त्यांच्याकडे 10 आमदार आहेत. आता झालंय काय की ज्यावेळी खासदार म्हणून शरद पवार राज्यसभेवर तिन्ही पक्षाकडून दिल्लीला गेले त्यानंतर मात्र शरद पवारांचा जो काही वाटा होता तो आता कमी झालेला आहे. विधान परिषदेच्या या एकूण प्रक्रियेमध्ये 2च पक्ष ठरवणार आहेत की नेमकं विधान परिषदेचा आमदार कोण होणार आहे. त्यातला सर्वात मोठा पक्ष अर्थात शिवसेना आहे आणि त्यानंतर खालोखाल येतो तो काँग्रेस. पण काँग्रेसने आता समोर येऊन सांगायला सुरुवात केली आहे की जर उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज घेऊन पुढे येतील तरच आम्ही आमचा पाठिंबा देऊ. जर उद्धव ठाकरे नसतील तर मात्र त्यांच्या कोणत्याही पक्षाच्या इतर नेत्याला काँग्रेस पाठिंबा देणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेच्या गोटामध्ये जी चर्चा होती अगदी मोठ्या प्रमाणामध्ये की आता उद्धव ठाकरे खरं तर स्वतः आमदार होण्यास इच्छुक नाही आहेत. उद्धव ठाकरेंनी तसं व्हावं हे जरी शिवसैनिकांना वाटत असलं तरी स्वतः उद्धव ठाकरे मात्र त्यासाठी उत्सुक नाही आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय होणार तर आता परत एकदा नावांची चर्चा सुरू झाली आहे. प्रामुख्याने कोणते नाव आहेत की जर उद्धव ठाकरे नसतील तर कोणत्या नावाभोवती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. खरं तर ते शिक्कामोर्तब होईल का नाही सांगता येत नाही. कारण काँग्रेसने जी भूमिका घेतली ती इतकी स्पष्ट घेतली आहे की जर उद्धव ठाकरे नसतील तर मग मात्र शिवसेनेच्या इतर कोणत्याही नेत्याला पाठिंबा द्यायचा नाही. आणि स्वतः आता काँग्रेसमधून काही नावं यायला सुरुवात झाली आहे. खरं तर यापूर्वी काँग्रेसमधून कोण आमदार होईल याची चर्चा होत नव्हती कारण त्यांचं संख्याबळ कमी आहे. 29चा कोटा गाठायचा असेल, तो पूर्ण करायचा असेल तर एक मोठा पक्ष सोबत असणं गरजेचं आहे. आणि तो मोठा पक्ष शिवसेनेसारखा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासारखा असेल तर एक माणूस पुढे निवडून जाणं शक्य आहे. आणि आता त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसकडून सुद्धा काही नावं पुढे येत आहेत. सर्वात आधी आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नेमकी कोणत्या नावाची चर्चा होती आहे उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त तर ते पहिलं सगळ्यात मोठं नाव आहे अर्थात सुषमा अंधारे. प्रवक्त्या म्हणून सुषमा अंधारे या शिवसेनेसाठी ढाल बनून मागच्या काही दिवसापासून लढत आहेत. खरं तर विरोधी पक्षात असताना सुषमा अंधारेंनी मागच्या काही दिवसापासून जे प्रकरण एकानंतर एक काढून सरकारला अडचणीत आणायचा प्रयत्न केला, किंबहुना शिवसेना विरोधी पक्ष म्हणून जी काही भूमिका समोर येऊन मांडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा होती आहे. खरं तर सुषमा अंधारेच्या नावाची चर्चा यासाठी सुद्धा होती आहे कारण ज्योती वाघमारेसारख्या नवख्या उमेदवाराला ज्यावेळी एकनाथ शिंदे गटाकडनं राज्यसभेवर पाठवण्यात आलं त्यानंतर मात्र सुषमा अंधारे यांना सुद्धा पाठवलं गेलं पाहिजे अशी मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे. आणि त्यामुळे जर उद्धव ठाकरे स्वतः या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाहेर गेले तर त्यानंतर चांगला
कॅन्डिडेट कोण होऊ शकतं, तर ते आता सुषमा अंधारे यांचं नाव आहे. पण सुषमा अंधारे या काही एकमेव नाही आहेत, कारण सुषमा अंधारेच्या नावासोबतच दुसरं नाव जोडलं गेलं, ते अर्थात अंबादास दानवे यांचं. अंबादास दानवे रस्त्यावरचा शिवसैनिक आहे, कडवा हिंदुत्ववादी शिवसैनिक आहे. संभाजीनगरसारख्या शहरामध्ये जिथे शिवसेनेतून लढवया कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, आणि मागच्या काही दिवसापूर्वी आपण बघतोय की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा अंबादास दानवे यांनी फार चांगलं काम केलं होतं. आणि पुन्हा एकदा चर्चा होते आहे की जर उद्धव ठाकरे नसतील तर मग अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा सुद्धा होऊ शकते. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये विशेषतः ठाणे आणि ज्या परिसरातून एकनाथ शिंदे येतात, एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून एक शिवसैनिक जो कायम शिवसेनेसाठी लढत होता, मात्र एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि तो शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला. ते नाव म्हणजे राजन विचारे. आणि तेच राजन विचारे आता सगळ्यात चांगल्या स्पर्धेमध्ये, म्हणजे एक जागा जी मिळणार आहे शिवसेनेला, त्या नावाच्या स्पर्धेमध्ये राजन विचारे यांच्यासुद्धा नावाचा विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना करणार का हे पाहावं लागणार आहे. मात्र मुंबईमधून जर तुम्ही नाव एखाद्या नेत्याचं घ्यायचं असं ठरवलं असेल तर ते सगळ्यात मोठं नाव आहे आजच्या घडीला राजन विचारे. राजन विचारे यांच्यानंतर विनायक राऊत, जे शिवसेनेसाठी मागच्या अनेक दिवसापासून लढतायत, रस्त्यावरची लढाई लढतायत. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीशी दोन हात करण्यासाठी विनायक राऊत यांची भूमिका फार महत्त्वाची ठरलेली आहे. आणि त्याचा एकूण अभ्यास जर बघितला तर तो कदाचित उद्या ज्या शिवसेनेला कामाला येऊ शकतो, म्हणून विनायक राऊत यांचं नाव आहे. विनायक राऊत यांच्यानंतर नाव येतं अर्थात वैभव नाईक यांचं. वैभव नाईक आपल्याला माहीत आहे की कोकणामध्ये जिथे शिवसेनेचा गड मानला जातो, तिथे आत्ता अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी राणे कुटुंबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, एक राणे यांचे चिरंजीव हे एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर शिवसेनेला पुन्हा एकदा चांगले दिवस कोकणाच्या नेतृत्वाला आणायचे असतील तर अर्थात वैभव नाईक यांच्या नावाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो. कारण वैभव नाईक यांच्या रूपातूनच आज शिवसेना काही अंशी तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिवंत आहे. कारण ज्या शिवसेनेचं सगळ्यात मोठा गड जर कोणता, असा प्रश्न यापूर्वी आपल्याला कोणी विचारला असता, अर्थात त्याचं उत्तर राहिलं असतं कोकण. पण त्याच कोकणामध्ये आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना अगदी मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वैभव नाईक यांच्या नावाचा विचार सुद्धा केला जातोय. आता परत एकदा प्रश्न तोच आहे की काँग्रेस नेमकी उद्धव ठाकरे यांच्या गटाला, उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती देते की उद्धव ठाकरे नंतर जे नाव रिकमेंड होईल त्या नावाला हिरवा कंदील दाखवते, हे पाहणं गरजेचं आहे. मात्र हे होत असताना आता नाट्यमयरित्या आणखी नावं यायला पुढे सुरुवात झाली आहे. आणि ही नावं सुद्धा प्रामुख्याने चर्चा केली पाहिजेत. कारण आतापर्यंत आपण फक्त भारतीय जनता पार्टीच्या नावाची चर्चा केली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातून कुठल्या नावाची चर्चा होते त्याबद्दल बोललो. आता मात्र काँग्रेसकडून सुद्धा काही नावं अगदी नाट्यमयरित्या समोर येत आहेत. अर्थात काँग्रेसमधल्या या नावामध्ये सगळ्यात मोठं नाव जर कुठलं असेल ते परत एकदा बाळासाहेब थोरात यांचं नाव आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे की बाळासाहेब थोरात हे ते राजकारणी आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे फार कमी राजकारणी आहेत की ज्यांनी तब्बल 8 टर्म 40 वर्ष एकदाही पराभव न बघता अगदी सातत्याने विजयी होत गेलेले जर राजकारणी कोण असतील त्यापैकी एक सगळ्यात मोठं नाव काँग्रेसच्या गोटातून आहे, आणि ते म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं. सहकार सम्राट म्हणून ज्यांना उपाधी दिली जाते, अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यामध्ये मागच्या 40-50 वर्षापासून राजकारण ज्यांच्या भोवती फिरत आहे, त्या बाळासाहेब थोरातांचा या निवडणुकीमध्ये मात्र पराभव झाला. आणि आता पराभूत झालेल्या बाळासाहेब थोरातांना नेतृत्व देण्यासाठी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. आणि मग विधान परिषदेकडून जर पुन्हा काँग्रेसचं नाव द्यायचं ठरलं तर अर्थात बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा होऊ शकते. यानंतर दुसरं नाव येत आहे हर्षवर्धन सपकाळ. खरं तर हर्षवर्धन सपकाळ हे नाव राज्याला आता या 1.5-2 वर्षामध्येच आपल्याला पाहायला मिळते असं नाही आहे. विदर्भामध्ये आणि विशेषतः काँग्रेसच्या गोटामध्ये फार अकॅडमिक लेवल का असत नाही, पण हर्षवर्धन सपकाळ यांनी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं. मात्र मागच्या 1-1.5 वर्षापासून त्यांच्यावरती प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं ते विरोधी पक्षाचं काम करतायत, अनेक वेळा भूमिका मांडतायत, अनेक वेळा भूमिका मांडताना अडचणीत येत आहेत. मात्र असं जरी असलं तरी काँग्रेससाठी लढणाऱ्या नेत्यामध्ये सध्या हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव घ्यावं लागेल. आणि म्हणून जर काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला विधान परिषदेवर घ्यायचा विचार झालाच तर दुसऱ्या नंबरला नाव येत आहे ते अर्थात हर्षवर्धन सपकाळ यांचं. तिसऱ्यांदा आपल्याला माहीत आहे की सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सचिन सावंत हे काँग्रेसच्या प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. अनेक वेळा TV डिबेटमध्ये, आता वृत्तपत्रामध्ये काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी अथवा विरोधी पक्षावर प्रहार करण्यासाठी सचिन सावंत फार चांगलं काम करत असतात. आत्ताच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून जे तिसरं नाव येत आहे ते अर्थात सचिन सावंत यांचं आहे. सचिन सावंत नंतर राजेश राठोड, ज्या राजेश राठोड यांचं खरं तर आत्ताच्याच म्हणजे ज्या 9 विधान परिषदेच्या आमदारांचा कालावधी संपलाय त्या
नावामध्ये राजेश राठोड यांचं नाव होतं काँग्रेसच्या, त्यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होईल का हे पाहावं लागेल. मात्र हे नाव आता थोडंसं कमी आवाजात पुढे पाहायला मिळतं, कारण त्यांच्यासमोर सध्या दिग्गज नेत्यांच्या नावाची यादी आहे. अगदी त्यांच्यासोबत मुझफ्फर हुसेन असेल, मुझफ्फर हुसेन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे की अर्थात काँग्रेस अल्पसंख्याक लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आणि मग विधान परिषदेमध्ये जिथं संधी मिळाली आहे तिथे अल्पसंख्याक समाजाचा विचार काँग्रेस करणार का हे पाहावं लागणार आहे. आणि हे होत असताना शेवटी मी अगदी भारतीय जनता पार्टीमध्ये 2 दिवसात काय घडामोडी होत आहेत त्या अगदी शेवटाला सांगणार आहे. कारण आपल्याला माहीत आहे एकूण 9 जागापैकी 5 जागा या भारतीय जनता पार्टीकडे जाणार आहेत. त्यापैकी 2 जागा ह्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे जाणार आहेत, 1 जागा अजित पवार गटाकडे जाणार आहे आणि ह्या 3 पक्षाकडे 1 जागा येणार आहे. अर्थात भारतीय जनता पार्टी या पक्षाकडे सुद्धा मोठा स्पर्धा सध्या लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र धक्कातंत्र देणारा हा पक्ष आहे, त्यामुळे ऐनवेळी कुठले नावं येतात हे बघितले पाहिजेत. मात्र एक नाव आता भारतीय जनता पार्टीच्या यादीतून बाजूला जातंय, जे नाव पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठं नाव होतं या विधान परिषदेच्या यादीमध्ये, आणि ते अर्थात रणजित मोहिते पाटलांचं. रणजित मोहिते पाटील हे यापूर्वी विधान परिषदेवर होते, ते आता निवृत्त झालेत. मात्र पुन्हा त्यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली जाणार नाही अशी चर्चा राजकीय गोटामध्ये पाहायला मिळते. त्यांच्याऐवजी त्यांच्याच बाजूला त्यांचा कॉम्पिटिटर म्हणून मागच्या काही दिवसापासून मोहिते पाटलाशी 2 हात करणाऱ्या राम सातपुते यांना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. अर्थात या सगळ्या चर्चा आहेत, यापैकी कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल आणि कुणाला अधिकृत उमेदवारी मिळेल हे पाहायला जरी अवधी असला तरी एक मात्र खरं की काँग्रेसच्या भोवती एका आमदाराची आमदारकी ठरणार आहे आणि नेमका विरोधी पक्षाचा आमदार कोण हे काँग्रेस ठरवणार आहे असं म्हटलं तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही. धन्यवाद.